वनरक्षक भरतीची जी काही मागच्या 2023 ला जी वनरक्षक भरती झाली त्या वनरक्षक भरतीची क्वेश्चन पेपर अनालिसिसची म्हणजेच इंग्रजी विषयाचे झालेले जे काही क्वेश्चन पेपर आहे, झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकाची सिरीज आपण चालू केलेली आहे। आतापर्यंत आपण 14 क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले आहे, त्यामधून आपण टॉपिक बघितलेले कोणते टॉपिक टीसीएस फोकस करते, कोणकोणते टॉपिक टीसीएस विचारते, बरोबर आहे। त्याचबरोबर आपण प्रश्नाची लेवल बघितली की नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारते, टफनेस काय आहे, कशा पद्धतीचे, आणि मेन म्हणजे बेसिक्स वरती जे काही आपलं इंग्रजीचं बेसिक्स असतं त्या बेसिक्स वरती कशा प्रकारे प्रश्न येत आहे, म्हणजे तुमच्या ज्या काही शब्दाच्या जाती झाल्या, बरोबर आहे, पार्ट ऑफ स्पीच झाल्या, त्याचबरोबर आर्टिकल झाले, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं टीसीएस जास्त फोकस करत असतं ते म्हणजे आपली व्होकॅब्युलरी झाली। मग या सर्वांवरती कशा प्रकारचे प्रश्न येत आहे ते आपण आतापर्यंत 14 क्वेश्चन पेपर मध्ये बघितल्या। त्याचबरोबर जे काही आपले शब्दार्थ म्हणजेच आपल्याला जी व्होकॅब्युलरी विचारला जाणार आहे ती नेमकं कशा प्रकारे रिपीट होते ते सगळं आपण मागच्या झालेल्या 14 क्वेश्चन पेपर मध्ये बघितलेलं आहे। आज आपण आपली 15वी क्वेश्चन पेपर बघणार आहे। 15व्या क्वेश्चन पेपरची इंग्रजी विषयाची 15वी क्वेश्चन पेपर आपण आज बघणार आहे आणि 15व्या क्वेश्चन पेपरचं डिटेल मध्ये आपण अनालिसिस करून घेणार आहोत। चला पहिलाच प्रश्न बघा। पहिला प्रश्न आपला आलेला आहे स्पेलिंग एररचा। कशाचा आलेला आहे रे? स्पेलिंग एररचा, बरोबर आहे। इथं तुम्हाला जर दिसलं की नो एरर किंवा एरर वगैरे समजून जायचं की हा प्रश्न स्पेलिंग एररचा आहे। पॅटर्न सेट केलेला आहे। आता एरर काय असतं? दोन टाइप्सचं असतं। कधी कधी वाक्यामध्ये एरर असतं, जे आपलं सेंटेन्स असतं त्या सेंटेन्स मध्ये एरर असतं, पण मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट म्हणा किंवा सेंटेन्स ग्रामॅटिकली जी चूक असते सेंटेन्स मध्ये तशा प्रकारचे प्रश्न विचारले नाही, फक्त स्पेलिंग मिस्टेक। आपल्याला जे काही स्पेलिंग येते एखाद्या शब्दाची, विशिष्ट शब्दाची किंवा एखादं नाउन असन, स्पेशल एखादा वर्ड असन, त्या शब्दाची स्पेलिंग चुकीची दिली गेली होती, असं मागच्या वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला विचारलं होतं। या वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला सेंटेन्स जे काही सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट असतं किंवा एखाद्या सेंटेन्स ग्रामॅटिकली चूक असतं त्याच्यावर सुद्धा प्रश्न असू शकतात। ओके, फक्त आपल्याला मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये की जे काही एक वाक्य दिलेलं असायचं त्या वाक्यामध्ये एखादा विशिष्ट शब्द असायचा, त्या शब्दाची स्पेलिंग चुकलेली असायची आणि तो शब्द तोच ऑप्शन आपल्याला शोधायचा असतो। चला, द किंग बोर्ड हिज हेड इन रेव्हरन्स अँड वेंट स्ट्रेट। आता बघा, स्ट्रेट हा एक महत्वाचा शब्द आहे। रेव्हरन्स हा एक महत्वाचा शब्द आहे। त्याचबरोबर मार्बल थ्रोन हा सुद्धा एक महत्वाचा शब्द आहे। मग लगेच आपल्याला कळायला पाहिजे एक तर ह्या शब्दामध्ये चूक असू शकते किंवा तिथे स्ट्रेट या शब्दामध्ये चूक असू शकते, त्याचबरोबर मार्बल थ्रोन या शब्दामध्ये चूक असू शकते। मग जर आपलं लिखाण चांगलं असलं, आपण जास्तीत जास्त इंग्रजीची रायटिंग केलेली असली, बरोबर आहे, किंवा आपलं वाचन जास्त असलं, लगेच आपल्याला कळून जातं की नेमकं मिस्टेक कशामध्ये आहे, कोणत्या शब्दामध्ये। तुम्ही जर इथं रेव्हरन्स हा शब्द पाहिला, कोणता रे? रेव्हरन्स हा जर शब्द तुम्ही पाहिला तर तिथं त्याची स्पेलिंग काय दिली? REVERANCE दिलं। RANCE नसतं बाबा, RENCE असतं। काय असतं? REVERE। इथं काय दिलं? ए। मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण स्पेलिंग मध्ये एखादा शब्द एखादं लेटर गायब केलेलं असतं किंवा एखादं वाढवून दिलेलं असतं किंवा एखादं लेटर कमी केलेलं असतं, फक्त एवढी स्पेलिंग मिस्टेक असते, बाकी काही नसतं। तेच आपल्याला व्यवस्थित शांत डोकं ठेवून शोधायचं असतं। तो शब्द डायरेक्ट लिहून बघायचा शांत मनानं, कारण आपण तो शब्द अगोदर असेच भरपूर शब्द विचारलेले असतात की ते शब्द अगोदर आपल्या डोळ्याखालून गेलेले असतात, आपण त्या शब्दाची प्रॅक्टिस केली असती, कधीतरी आपण ते शब्द लिहिलेले असतात, त्याच्यामुळे ते शब्द लिहून बघायचे। आपला लिहिलेला शब्द आणि हा शब्द जर मॅच झाला तर ती स्पेलिंग बरोबर आहे, पण आपला लिहिलेला शब्द आणि हा शब्द जर मॅच नाही झाला तर मग कुठेतरी गडबड आहे, स्पेलिंग गडबड आहे। बघा, मग स्पेलिंग काय असणार आहे? REVERENCE असणार आहे। काय? REVERENCE अशी बरोबर स्पेलिंग असणार आहे, पण त्यांनी ई द्यायला पाहिजे होतं, त्याच्या जागी काय दिलं? ए दिलं। म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 4 इन रेव्हरन्स अँड वेंट स्ट्रेट। कळालं? ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4। चला पुढे जाऊया। पुढचा प्रश्न बघा। आता पुढचा प्रश्न आपल्याला कशावरती रे? कशावरती? प्रिपोजिशन वरती का? बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक। आता ही वॉज पनिश्ड, क्लॉजचा प्रश्न, इथं क्लॉज तयार होतो, क्लॉज। आता ज्या क्लॉज ऑफ बिकॉज, बरोबर आहे की नाही? क्लॉज ऑफ बिकॉज असतं म्हणजे एखाद्या गोष्टीचं आपल्याला कारण सांगायचं असलं, काय दाखवायचं असलं, एखाद्या गोष्टीचं कारण सांगायचं असलं त्यावेळेस हा क्लॉज यूज होत असतो त्या वाक्यामध्ये, बरोबर आहे। टाइप्स ऑफ क्लॉजेस, त्याच्यामध्ये क्लॉजेसचे प्रकार वेगवेगळे, त्याच्यावरती बरेच प्रश्न आपल्याला विचारत असतात। मग सब ऑर्डिनरी क्लॉज झाला, तुमचा मेन क्लॉज झाला, हे 2 टाइप्स ऑफ क्लॉजेस।
त्याच्यामध्ये अजून टाइप्स वगैरे भरपूर काहीतरी असतं. ओके, ते सुद्धा स्पेसिफिक एक महत्वाचा टॉपिक आहे, त्याच्यावरती बरेचसे प्रश्न आपल्याला परीक्षेला येत असतात. पण एवढं क्लॉज वगैरे अभ्यास न करता जर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असेल तर फक्त 2 सेकंदामध्ये आपण सोडवू शकतो. फक्त आपल्याला तो जे काही सेंटेन्स इथं दिलं गेलेलं आहे ते सेंटेन्स आपल्याला कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. चला बघा, आता इथं काय दिलेलं आहे? सो दॅट. सो दॅटचा अर्थ काय होतो? त्यामुळं. लक्षात ठेवायचं, भरपूर वेळा येत असतं त्यामुळे. त्याच्यानंतर बिकॉज. बिकॉज म्हणजे काय? कारण. आपल्याला एखाद्या गोष्टीचं कारण सांगायचं असलं, कारण दाखवायचं असलं, परिणाम दाखवायचा असला म्हणजेच रिझन, त्यावेळेस आपण बिकॉज वापरत असतो. दो म्हणजे काय? दो म्हणजे तरी, जरी. इफ म्हणजे जर. आता मला सांगा, जर तुम्ही या वाक्याला फक्त एकदा वाचलं लगेच तुम्हाला अर्थ लक्षात येतो. बघा, ही वॉज पनिश्ड. पनिश म्हणजे काय रे? पनिशमेंट. तेवढं तर कळतं आपल्याला. त्याला पनिशमेंट दिली, सजा दिली, सजा. बरोबर आहे. ही वॉज पनिश्ड डॅश डॅश ही हॅड नॉट डन हिज होमवर्क. त्यानं होमवर्क केला नाही म्हणून त्याला काय दिली? सजा दिली. मग सजा देण्याचं कारण, सजा देण्याचं कारण काय आहे? कारण त्यानं होमवर्क केला नाही. मग इथं काय आलं? कारण आलं. मग कारणसाठी आपण कोणता शब्द वापरत असतो? बिकॉज हा शब्द वापरत असतो. ठेवून बघा, बिकॉज जर तुम्ही इथं व्यवस्थित ठेवलं तर बरोबर वाक्याला अर्थ, समर्पक अर्थ प्राप्त होतो. ही वॉज पनिश्ड बिकॉज ही हॅड नॉट डन हिज होमवर्क. त्याला पनिशमेंट दिली गेली कारण त्यानं काय केला नाही? त्याचा होमवर्क केला नाही, त्याच्यामुळे त्याला काय दिली? पनिशमेंट. जर तुम्ही तर त्यामुळे ठेवलं, ही वॉज पनिश्ड, त्याला शिक्षा दिली त्यामुळे त्याने होमवर्क केला नाही. शिक्षा दिली नाही म्हणून होमवर्क केला नाही का? अरे होमवर्क केला नाही म्हणून शिक्षा दिली, असं बरोबर अर्थ येणार आहे. त्याच्यामुळे येत नसणारच आहे दो. तरी त्यानं, त्याला शिक्षा दिली गेली, त्याला शिक्षा दिली तरी त्यानं होमवर्क केला नाही. बरोबर अर्थ मिळतो का? नाही. कारण इथं काय दिलेलं आहे? इथं दिलेलं आहे कारण. याचं कारण, ह्या क्लॉजचं कारण काय असणार आहे? हे असणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर इफ, जर त्याला पनिशमेंट दिली गेली, जर त्यानं होमवर्क केला गेला नाही. वाक्याचा अर्थच येत नाही. वाक्याचा ज्यावेळेस आपण बिकॉज हा शब्द ठेवू, बिकॉज ठेवल्यानंतर लगेच वाक्याला समर्पक बरोबर अर्थ तिथं तयार होतो. म्हणजे त्यानं होमवर्क केला नाही म्हणून, रिझन कळालं म्हणून त्याला काय केलं? शिक्षा केली गेली. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? आपलं बिकॉज असं असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये बघा, सेंटेन्स ऑफ पॅराग्राफ आर गिवन बिलो जम्बड ऑर्डर. बस, बाकीचं वाचत बसायचं नाही. फक्त लक्ष द्यायचं की आपल्याला काय एबीसीडी बीडी बीडी दिसलं काही बी, लक्षात ठेवायचं की हा प्रश्न कशाचा आहे? सेंटेन्स अरेंजमेंटचा आहे. बाकी प्रश्न वाचत 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 त्याच्यामध्ये वेळ वाया घालवत बसायचा नाही. चला बघा, बघा आता काय रे? व्हॉट्स हॅपनिंग. काय झालं? पहिल्याच वाक्यामध्ये काय झालं? काय झालं? समजलं का? पहिल्याच वाक्यामध्ये काय झालं? काय झालं असं विचारलं, काय झालं? पण नेमकं इंट्रोडक्टरी सेंटेन्स महत्वाचं असतं. म्हणजे ज्या वाक्यानं पॅसेजची सुरुवात होणार आहे किंवा एखादं नाऊन असलं चारही वाक्यामध्ये, तर नाऊननं सुरुवात होत असते. व्हॉट्स हॅपनिंग, काय झालं? नेमका विषय काय आहे? त्या विषयावरती मग नंतर विचारणार काहीतरी झालं बाबा, एक दिवस असा असा हा जात होता, मग त्याच्यानंतर असं झालं, असं काहीतरी असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर टू सी हाऊ फार माय व्हॉइस कॅरीज. बरोबर आहे. मला बघायचं होतं की माझा आवाज किती दूर पर्यंत जातो. पण नेमकं विषय काय? बरोबर आहे की नाही? नेमकं त्यानं काय केलं अगोदर? वन डे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, वन्स एकदा काय झालं, वन डे एके दिवशी. असे जे शब्द असतात त्या शब्दानं जवळपास तुमच्या पॅसेजची उतारायची सुरुवात होत असते. जर तुम्ही ना वेगवेगळ्या कथा वाचल्या, वेगवेगळ्या बोधकथा वाचल्या, तर त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला ज्या काही गोष्टी असतात, तुम्हाला गोष्टी वाचायला आवडत असतात, बोलायला आवडत असतात, सॉरी ऐकायला आवडत असतात. बरोबर आहे. मग तिथं सुरुवात कशी होते रे? एके दिवशी काय झालं? एके दिवशी मी आणि माझे 4 मित्र जंगलामध्ये गेलो. एके दिवशी एक हरिण आणि एक कोल्हा. असं म्हणजे सुरुवात कशाने होत असते पॅसेजची स्टोरीची? वन डे, एके दिवशी, वन्स एकदा, असे जे शब्द असतात त्यानं सुरुवात होत असते. म्हणजे वाक्याची सुरुवात होणार आहे सीन. देन. देन म्हणजे काय रे? नंतर. पण त्याच्या अगोदर काहीतरी झालं असं. म्हणजे देन हे वाक्य 1 नंबरला येणार आहे का? 1 नंबरला येऊ शकत नाही, कारण त्याचा अर्थ होतो देन म्हणजे ज्या नंतर, च्या नंतर. पण कशानंतर? मग कशानंतर तर ती वाक्य अगोदर येणार आहे. देन अगोदर येणार नाही. मग डीला म्हणा बाबा तू घरी जाय. बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट्स हॅपनिंग येणं सुद्धा सुरुवात होणार नाही. मग याचं वाक्य जे आहे ते नाहीच इथं. बरोबर आहे. बी बघा, टू सी हाऊ फार माय व्हॉइस कॅरीज, की माझा जो काही आवाज आहे तो कुठपर्यंत जातो ते मला पाहायचं होतं म्हणे. पण त्याच्या अगोदर एक वन ज्याच्यापासून इंट्रोडक्शन झालेलं असेल पॅसेजचं ते एक सेंटेन्स असतं, म्हणून ते सुद्धा उत्तर नसणार आहे. इथं सीबीडी आहे, इथं सुद्धा सीडीबी. आता बघा, वन डे मुल्ला क्लाइम्ड अप अ मिनारेट अँड शाउटेड ऍट द टॉप अँड हिज लंग्स. काय सांगितलं की एक दिवस मुल्ला नावाचा एक व्यक्ती होता आणि तो कशावरती चढला? एक काहीतरी मिनार असन
काहीतरी उंच हे असन त्याच्यावरती तो चढला. त्याच्यानंतर लगेच त्याच्यानंतर येणार आहे. त्याच्यानंतर काय ऍक्टिव्हिटी केली त्यानं बघा. देन ही इमिडिएटली रश डाऊन, त्याच्यानंतर तो पटकन खाली आला. एकदा चढलावर भस्कन खाली आला. त्याच्यानंतर अँड बिगन रनिंग ॲज फास्ट ॲज हिज लेग्स वुड कॅरी हिम, आणि जितक्या पटापटा होईल जितक्या फास्ट होईल त्यानं काय केलं, खाली येण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, अगोदर तो झाडावरती चढला म्हणा किंवा एखाद्या उंच कशावरती तरी मिनारवरती तो चढला आणि लगेच चढल्या परत एकदम फास्ट मध्ये जेवढ्या पटापटा त्याचे पाय खाली येईल ॲज फास्ट ॲज हिज लेग्स कॅरीड हिम आउट, म्हणजे खाली जितक्या फास्ट त्याचे पाय त्याला खाली घेऊन येईल तेवढ्या फास्ट तो खाली येण्याचा तो प्रयत्न करू लागला, म्हणजे खाली आला. त्याच्यानंतर टू सी हाऊ फार, आता हे बघा सी नंतर डी आलं, एवढं फिक्स आहे, आपलं उत्तर आलेलं आहे, त्याला कट करून टाकायचं, पण आपल्याला पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा टू सी हाऊ फार माय वाईस, आता याला कोणतरी काही विचारला असन बरोबर, तू वर काबर चढला मग खाली काबर वाढला काबर पळते असं. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, लेग्स ही इमिडिएटली रश डाऊन अँड बिगन रनिंग, की तो पटापटा खाली आला आणि त्यानं पळायला सुरुवात केली. एकदा वर गेला भस्कन आणि तिथे जाऊन वरडला. काय केलं बघा, कुठे गेलं पहिलं बघ, वन डे मुल्ला क्लाइम्ड अप मिनारेट अँड शाउटेड एका उंच याच्यावरती तो चढला आणि तिथे जाऊन तो वरडायला लागला. काय करायला लागला, वरडाला. त्याच्यानंतर लगेच खाली आला आणि खाली आल्यानंतर पळायला लागला. त्याच्यानंतर बघा काय झालं, व्हॉट्स हॅपनिंग, बरोबर की नाही, आपल्या तोंडातच येतं ते काय झालं. त्याच्यानंतर व्हॉट्स हॅपनिंग, अरे बाबा काय झालं, व्हाय आर यू रनिंग सो हार्ड, आता हा पळायला लागला रनिंग. त्याच्यानंतर यानं विचारलं ना त्याला, तू रनिंग का बरं कळतोय, बरोबर की नाही, व्हाय आर यू रनिंग, की तू का बरं पळतोय बाबा, तू का बरं पळतोय, रनिंग सो हार्ड. मुल्ला हा आज पासर बॉय, तिथून पासर बॉय म्हणजे काय रे, तिथून जाणारा एक मुलगा होता, त्या मुलाने त्याला विचारलं मुल्लाला की बाबा तू एवढं फास्ट कुठं पळत जातोय, तू एवढं फास्ट कुठं पळत जातोय. बघा मग तो काय रिप्लाय देतो बघा आता, टू सी हाऊ फार माय वाईस कॅरीज, नरुसुद्दीन रिप्लाइड रशिंग ऑफ इनटू द डिस्टन्स. काय सांगितलं की त्यानं रिप्लाय दिला, मग कोण, त्या मुल्लानं, नरिसुद्दीन मुल्ला असं त्याचं पूर्ण नाव, त्याने रिप्लाय दिला त्या मुलाला की मला माहिती करायचंय की माझा जो आवाज आहे, मी जेव्हा वरती गेलो एवढं वर चढलो तिथं जाऊन वरडलो, भडाभडा वरडल्यानंतर मी लगेच खाली आलो आणि पळालो की बाबा माझा आवाज नेमकं कुठपर्यंत जातो, किती दूर माझा आवाज जातो ते मला बघायचं होतं, म्हणून मी काय केलो, पळत आलो, असं त्यानं उत्तर दिलं. म्हणजे पूर्ण पॅसेज कळाला तुम्हाला. एक मुल्ला नावाचा व्यक्ती होता, कशावरती तरी उंच मिनारवरती चढला, लगेच खाली आला पटपट आणि पळत सुटला. मग एक जण असं कोणता असा असतो, बंड्या फिंट्या टिल्या बिल्या, तो कसा असतो, तो म्हणत असतो अरे बाबा तू का बरं पळतोय, एवढ्या जोरानं का बरं पळतोय. मग हा त्याला काय म्हणला की मला माहिती करायचं होतं, मी जो वरडलेलो आहे तो आवाज नेमकं कुठपर्यंत येतो ते मला माहित करायचं होतं, मला ऐकायचा होता तो आवाज, म्हणून मी पळत इतक्या दूरपर्यंत डिस्टन्स वरती आलो. असं पूर्ण पॅसेजचं काय होतं, एक्सप्लेनेशन होतं, अर्थ होतं. म्हणून याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, सी डी ए बी अशी सिक्वेन्स असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघा. आता सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन. आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे. बघा आता काय दिलेला आहे शब्द, स्टडी ऑफ हिवनली बॉडीज. आता हिवन म्हणजे काय रे, हिवन तुम्ही ऐकलं असतं, हिवन म्हणजे काय, त्याला आपण स्वर्ग म्हणत असतो. काय म्हणत असतो, स्वर्ग किंवा अवकाश ज्याला आपण म्हणत असतो. आता वरती स्वर्ग आहे का नरक आहे त्याला मला माहिती ना, कोणत्या देवाला माहिती, त्या खऱ्या गोष्टी का अफवा आहे ते आपल्याला माहित नसतं. पण आपण सबस पकडलं की वरती एक स्वर्ग आहे, त्याला आपण आकाश सुद्धा म्हणत असतो, अवकाश, बरोबर आहे, अंतराळ. मग स्टडी ऑफ हिवनली बॉडीचा अर्थ होत असतो जे काही ग्रह, तारे किंवा आपण ज्याला सूर्यमाला म्हणू, काय म्हणू, सूर्यमाला, याचा अभ्यास करणं म्हणजे स्टडी ऑफ हिवनली बॉडीज. लक्षात ठेवायचं. आणि त्यालाच काय म्हणत असत्या, त्यालाच ऍस्ट्रॉनॉमी म्हणत असत्या. आपण ऐकतो बघा ऍस्ट्रॉनॉमर म्हणजे काय, अंतराळवीर. आणि ऍस्ट्रॉनॉमी म्हणजेच काय, जे काही खगोलशास्त्र आहे याला मराठीमध्ये काय म्हणत असत्या, खगोलशास्त्र. म्हणजेच खगोलाचा अभ्यास करणं, म्हणजे सूर्याचा अभ्यास, पृथ्वीचा अभ्यास, जे काही सूर्यमंडळ आहे, पृथ्वीचं जे काही अनावरण आहे सगळं अभ्यास करणं, त्याच्यात ग्रह आले, तारे आले, सगळं जे काही आलं ते सगळं, पूर्ण सूर्यमाला वगैरे म्हणजे आपलं पूर्ण आकाशच आलं, त्या सगळ्याचा अभ्यास करणं म्हणजे काय, ऍस्ट्रॉलॉजी. ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर सबस्टिट्यूशन काय असणार आहे, ऍस्ट्रॉलॉजी असं असणार आहे. आता 2 नंबरचं ऑप्शन बघा काय दिले, ऍस्ट्रॉलॉजी आणि ऍस्ट्रॉनॉमी, 2 महत्वाचे गोंधळ करणारे आणि आपला मार्क घालवणारे शब्द. इथं काय दिलेलं आहे, ऍस्ट्रॉलॉजी, याच्यात गोंधळायचं नाही. ऍस्ट्रॉलॉजी वेगळे आणि ऍस्ट्रॉनॉमी वेगळे. ऍस्ट्रॉनॉमी आलं तर ते खगोलशास्त्र झालं आणि ऍस्ट्रॉलॉजी आलं तर ते ज्योतिषशास्त्र झालं. कोणतं, लिहून घ्या व्यवस्थित, ज्योतिष
शास्त्र. ज्यावेळेस ऍस्ट्रॉलॉजी असलं, ऍस्ट्रॉलॉजी आपण ऐकत नाही का, त्या ऍपवरती बऱ्याच जणांनी डाउनलोड केलं असतं ऍस्ट्रॉलॉजर, सगळ्यांना उत्सुकता वाटती. त्याला त्या ऍपवरती आपण जाऊन विचारत असतो, एका मिनिटाचे 15-15, 20-20 रुपये घालत असतो की बाबा माझं लग्न कधी होणार, माझ्या आयुष्यात कोणती येणार, कोणता येणार, बरोबर आहे. त्याचबरोबर मला गव्हर्नमेंट जॉब कधी लागणार, असे वेगवेगळे टाइमपास करत करत आपण आपले पैसे वाया घालून देत असतो. आणि आपण लालसा तिथे वाढत जात असते. त्यांनी दर्शक बरोबर सांगितलं की बाबा तुझं असं असं आहे, तू असं असं केलेलं आहे, तुझ्या आयुष्यात आता सध्या स्ट्रगल चालू आहे. असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल नसतो. पण ते म्हणतो स्ट्रगल चालू आहे, आपल्याला वाटतं अरे हा माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रगल चालू आहे, म्हणजे हे काहीतरी बरोबर सांगितलेलं आहे. लय तो असं सांगतो परत की 2-4 दिवसानं, 2-4 महिन्यानं, काही दिवसानं त्याकडे लय मोठ्या पैसा येणार आहे, लय काहीतरी महत्वाची गोष्ट येणार आहे, काहीतरी चांगलं त्यासोबत घडणार आहे. आपण हा बाबा कुछ तो बेनिफिट है. मग आपण लगेच काय करतो, आपण लगेच काय करत असतो, घे बाबा पैसे. लालसा वाढत जात असते, आपला पैसा तर वाया जातोच. बरोबर आहे. म्हणजेच ऍस्ट्रॉलॉजी म्हणजेच काय, ज्योतिषशास्त्र, ज्याच्यामध्ये आपण आपलं भविष्य पाहत असतो त्याला ज्योतिषशास्त्र म्हणायचं. ऍस्ट्रॉलॉजर म्हणजे ज्योतिषी. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, ज्याच्यामध्ये सूर्य, तारे, ग्रह, पृथ्वी यांचा अभ्यास केला जातं. ते कोणतं झालं, ऍस्ट्रॉनॉमी. दोघांमध्ये गोंधळायचं नाही. ऍस्ट्रॉनॉमी वेगळं, ऍस्ट्रॉलॉजी वेगळं. कळालं. त्याच्यानंतर ऑर्निथॉलॉजी, हा आपण कालच्याच झालेल्या क्वेश्चन पेपर मध्ये बघितला होता का नाही, बघितला होता. ज्यांनी कालचं लेक्चर बघितलं असेल त्यांना कळालं असेल की ऑर्निथॉलॉजी हा जो प्रश्न कालच्या झालेल्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला होता. मग अनालिसिस करणं म्हणजे दुसरं काय, हेच की बाबा प्रश्न रिपीट होतोय, कोणकोणते प्रश्न रिपीट होतोय. अँथ्रोपॉलॉजी तर 10 वेळेस येऊन गेला आतापर्यंत. हेच आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं काय रिपीट होतंय, कोणता पॅटर्न रिपीट होतोय, कोणते शब्द रिपीट होत आहे, कशा प्रकारे विचारले जात आहे. हे एकदा ज्याच्या डोक्यामध्ये फिट्ट घुसलं त्याला पॅटर्न. टीसीएस पॅटर्न म्हणजे काय, सगळेजण हवा करत फिरत असतात बाबा टीसीएस पॅटर्न दुसरं काही नसतं, हेच पॅटर्न समजून घेणं. सगळ्याचा एक पॅटर्न सेट असतो. येणारी भरती जवळपास टीसीएसच घेणार आहे. मग टीसीएसचे जे काही क्वेश्चन पेपर आहे, टीसीएस ज्या परीक्षा घेत असतं त्या क्वेश्चन पेपरचं आपण अनालिसिस केलं पाहिजे. नेमकं कशा प्रकारे घेतंय, कशा प्रकारे प्रश्न काढते, व्होकॅब्युलरी कोणती विचारतीये. अमेटर हा शब्द परत विचारला, फ्रेज हा शब्द प्रशंसा करणं परत विचारला, अबांडन हा शब्द परत विचारला. म्हणजे हे शब्द ते रिपीट करते. तेच तुला कळणार, तेच मला कळणार, आपल्याला कळणार. त्याच्यामुळे ते आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं विचारतंय काय, कोणती व्होकॅब्युलरी रिपीट करते, कोणकोणते महत्वाचे सिनॉनिम्स आहे ते रिपीट करते, त्याचे वेगवेगळे अर्थ काय होत आहे. असं प्लॅनिंगनं आपण व्यवस्थित ते लिहून ठेवलं पाहिजे. जेवढ्या प्लॅनिंगनं तुम्ही व्यवस्थित ते लिहून ठेवणार तेवढा तुमचा जास्तीत जास्त काय होणार, फायदा होणार. चला पुढे बघूया आपण. ऑर्निथॉलॉजी हा शब्द आला होता, त्याचा अर्थ काय होता असतो, पक्षीशास्त्र. लक्षात ठेवा, पक्षीशास्त्र, ज्याच्यामध्ये पक्ष्यांचा अभ्यास केला जातो त्याला ऑर्निथॉलॉजी असं म्हणत असत्या. आणि अँथ्रोपॉलॉजी तुम्हाला सांगायची गरज नाही. मानव वंशशास्त्र म्हणजे स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स, मानव वंशशास्त्र, ज्याच्यामध्ये माणसांचा अभ्यास केला जातो, माणसांच्या प्रजातीचा, वंशाचा अभ्यास केला जात असतो, ओरिजिनचा अभ्यास केला जात असतो, त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणत असतात. स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स, स्टडी ऑफ बर्ड्स ऑर्निथॉलॉजी, आणि स्टडी ऑफ काय, हेवनली बॉडीज, इट इज कॉल्ड ॲज ऍस्ट्रॉनॉमी. कळालं. चला पुढे जाऊया. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आपलं, ऍस्ट्रॉनॉमी असणार आहे. ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रॉलॉजी याच्यामध्ये गोंधळायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही. सबस्टिट्यूट म्हणजे काय की एक आपल्याला शब्द समूह दिलेला असतो, त्या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला ठेवायचा असतो, त्याला सबस्टिट्यूट म्हणत असतात. तुमचे काय जे डाऊट्स असेल ते आपण शेवटीला 5 मिनिटांमध्ये डिस्कस करून घेऊ. त्याच्यामुळे आता पूर्ण फोकस आपल्या क्वेश्चन पेपर अनालिसिस कडे ठेवा. एकदा आपले 15 क्वेश्चन झाले, 15 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण एकदम चांगल्या प्रकारे करून घेतलं, तुमच्या डोक्यात घुसलं तर त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे. त्याच्यानंतर तुमचे काय जे डाऊट असेल ते सगळे डाऊट आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कव्हर करू. चला बघा आता काय रे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकचा प्रश्न आला, खाली तुम्हाला दिसतंय प्रिपोजिशन. काय प्रिपोजिशन आहे. आता बरेच असे प्रिपोजिशन असतात की ते प्रिपोजिशन जर आपण याच्यामध्ये टाकले आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याचा अर्थ जर आपण शोधायला गेलो, हे जे प्रिपोजिशन आहे एक उचलला आणि धरला, टाकला त्याच्या अर्थानुसार आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं, लगेच आपल्याला अर्थावरून कळतं की नेमकं इथं कोणता प्रिपोजिशन बरोबर बसणार आहे. बरोबर आहे. काही असे असतात फिक्स प्रिपोजिशन असतात. फिक्स म्हणजे कसा, जे प्रेजेस असतात फिक्स, इन स्पाइट ऑफ बरोबर आहे, असं म्हणजे फिक्स असलेले. बरोबर आहे. म्हणजे की जे
तिथं इनस्पाइट सोबत ऑफ येणार आहे म्हणजे ऑफच येणार आहे, दुसरा आपण यूज करू शकत नाही, असे फिक्स केलेले प्रिपोजिशन असतात, शब्दप्रयोग असतात. ओके, चला बघा आता आय रेग्युलरली गो टू द पार्क. मी रेग्युलरली कुठे जातो? पार्कला जातो. मग पार्कला जातो कशासाठी जातो? कारण दाखवायचंय आपल्याला. काय दाखवायचंय? कारण दाखवायचं. याच्या खाली जर बिकॉज आला असतं तर बिकॉज ठेवला असता आपण, बिकॉज दिलेलं आहे का नाही. मग कशासाठी आपण जातो पार्कला? बरोबर आहे, रिझन आलं काहीतरी. मग कशासाठी जातो? फॉर माय. कशासाठी? फॉर म्हणजे साठी, किंवा आपण लाला सुद्धा कशासाठी कधी कधी आपण फॉर वापरत असतो. किंवा आपल्याला एखादा पिरियड दाखवायचा असला, म्हणजे एक टाइम दाखवायचा असला, आपल्याला ड्युरेशन दाखवायचा असला, कालावधी दाखवायचा असला, त्यावेळेस सुद्धा आपण फॉर वापरत असतो. फॉर 10 years, एवढ्या एवढ्या कालावधीसाठी असं. बरोबर आहे. फॉर माय मॉर्निंग वॉक. फॉर आणि सिन्स मध्ये गडबड होत असते. सिन्स हे प्रिपोजिशन आणि फॉर या दोन्ही प्रिपोजिशन मध्ये कधी कधी आपली गडबडी होत असते, ते सुद्धा आपण व्यवस्थित शिकून घ्यायचे. जे जे काही गोंधळ होणारे प्रिपोजिशन असतात, सिन्स झालं, कधी कधी आपल्याला वाटतं तिथे सिन्स येणार, कधी कधी तिथे फॉर येत असतं. फॉर आणि सिन्स मध्ये बऱ्याच वेळा काय होत असतं? गोंधळ होत असतो. त्याचबरोबर तुमचं जे काही इन आहे, इन आणि टू मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा, इन आणि इंटो मध्ये, टू आणि ऍट मध्ये, ऑफ मध्ये, असे वेगवेगळे हे सगळे जे प्रिपोजिशन असतात ते आपल्याला असतं की आपण तिथं जर टू ठेवलं तरी ते वाक्य बरोबर येणार, ऑफ ठेवलं तरी ते वाक्य बरोबर येणार, इन ठेवलं तरी, ऍट ठेवलं तरी, असं वाटत असतं. हा आपला कन्फ्युजन होत असतो, गोंधळ होत असतो. काय होत असतं? गोंधळ होत असतो. त्याच्यामुळे गोंधळायचं नाही. जे महत्वाचे प्रिपोजिशन आहे ते व्यवस्थित त्याचे नियम वाचून घ्यायचे. काय नियम असतो, कोणता कुठे यूज होत असतो. ओके, चला बघूया पुढे. आय रेग्युलरली गो टू द पार्क फॉर माय मॉर्निंग वॉक. की मला सकाळचा जो काही माझा मॉर्निंग वॉक आहे, म्हणजेच काय एक्सरसाइज साठी, नॉर्मली एक्सरसाइज साठी मी कुठे जातो? पार्कला जातो. त्याच्यानंतर टू, आपल्याला कोणामधलं रिलेशन दाखवणं असलं, काही संबंध दाखवणं असला, कारण नाही सांगितलं मी, काय संबंध दाखवणं असला, रिलेशन दाखवणं असलं, तर त्याच्यासाठी आपण टू वापरत असतो. इन म्हणजे काय? च्या मध्ये, आतमध्ये, किंवा एखाद्या शहरामध्ये हा राहतो. आय लिव्ह इन जर्मनी. आय लिव्ह इन जर्मनी. मग जर्मनी मधलं एखादं शहर दाखवणं असलं त्यावेळेस ऍट वापरायचं. ऍट आपण एखाद्या स्थळासाठी, जागेसाठी वापरत असतो. मग मी काय म्हणणार? आय लिव्ह इन जर्मनी. मी जर्मनीमध्ये राहतो. ऍट सिकंदराबाद. आता जर्मनीमध्ये सिकंदराबाद आहे का नाही मला माहित नाही, पण एखादं स्थळ आहे, मग त्या स्थळापाशी मी राहतो. त्यावेळेस तुम्ही काय वापरणार? ऍट हे प्रिपोजिशन वापरणार. कळतंय? समजतंय? ह्या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? फॉर असणार आहे. चला पुढे जाऊया, पुढे बघूया. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम म्हणलं तर विरुद्धार्थी, लगेच कळतं आपल्याला, लक्षातच ठेवायचं. सिनोनिम समानार्थी, अँटोनिम विरुद्धार्थी. मग बघा आता फेवर. आता फेवर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. फेवर म्हणजे काय रे? फेवर म्हणजे च्या बाजूने. आपण नाही म्हणत का माझ्या फेवर मध्ये आलं, हे हा निर्णय माझ्या फेवर मध्ये आला, हे डिसिजन माझ्या फेवर. आता फेवर, टू टाइप्स ऑफ फेवर. कोणकोणते? एक फीवर असतं, सॉरी एक काय असतं? फीवर असतं, ज्याला आपण ताप वगैरे म्हणत असतो. ताप म्हणजे काय? फीवर. आता फीवरचा एक ताप आहे की ते आर्टिकल साठी आपल्याला आलं होतं फीवर एक, बरोबर आहे. फीवरच्या अगोदर कोणता आर्टिकल वापरत असतं का? वापरत नसत्या, कोणताच आर्टिकल वापरत नसत्या. आता बघा इथं काय आलेलं आपल्याला? फेवर. फेवर म्हणजे च्या बाजूनं, माझ्या बाजूनं निर्णय आला. द डिसिजन इज इन माय फेवर. सॉरी, फेवर म्हणजे माझ्या बाजूस निर्णय पडलेला आहे, मला जास्त मतं भेटलेले आहे, माझ्या बाजूनं निर्णय झालेला आहे, असं आपण म्हणत असतो. कळालं? 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 कळालं सगळ्यांना? बघा मग इथं काय येणार आहे? फेवर म्हणजे च्या बाजूस. मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? अपोज. अपोज म्हणजे विरुद्ध, म्हणजे काय? च्या विरुद्ध, विरोध, बरोबर की नाही? अपोज, अपोजिट, बरोबर आहे, म्हणजेच विरुद्ध. अँटोनिम सांगितलं आपल्याला. च्या बाजूस, तुमच्या बाजूस, तुमच्या विरुद्ध. फेवर म्हणजे तुमच्या बाजूस आणि अपोज म्हणजे तुमच्या विरुद्ध. मग दोन्ही काय झाले? विरुद्धार्थी शब्द झाले. आता बाकीचे सगळे शब्द आपण समजून घेऊ. चूज म्हणजे निवडणे. चूज म्हणजे काय? निवडणे. फ्रेज हा शब्द आतापर्यंत 2-3 वेळा आलेला आहे, तुमचा पाठच झाला असं. फ्रेज म्हणजे काय? प्रशंसा करणे. प्रशंसा करणे. फॅटर हा शब्द सुद्धा याला समानार्थी आहे. त्याच्यानंतर अप्रूव्ह. तुम्ही म्हणतो माझा जो काही अग्रीमेंट आहे तो अप्रूव्ह झालेला आहे, बरोबर आहे की नाही? अप्रूव्ह म्हणजे मान्य होणे. अप्रूव्ह म्हणजे मान्य होणे. यालाच आपल्याला ऍडमिट हा शब्द समानार्थी आहे. ऍडमिट हा शब्द अप्रूव्ह या शब्दाच्या समानार्थी शब्द आहे. कळतंय? म्हणजे असंच हे जे काही शब्द दिलेले असतात आपल्याला ऑप्शन मध्ये, जे जे शब्द असतात त्या शब्दाचं व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्याला अनालिसिस केला गेलं पाहिजे. म्हणजे त्याचे समानार्थी शब्द, त्याचे विरुद्धार्थी शब्द, त्याचे वन वर्ड सबस्टिट्यूशन, हे सगळं स्वतःच्या वहीमध्ये, स्वतःच्या प्लॅनिंगने तुम्ही व्यवस्थित लिहिलं पाहिजे. चला बघूया आता याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? आपला अँटोनिम अपोज असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सिनोनिम विचारलं.
पहिल्या प्रश्नामध्ये अँटोनिम होतं, इथं सिनॉनिम. सिनॉनिम म्हणजेच काय रे? समानार्थी. आता समानार्थी शोधायचा आहे. कशाचा समानार्थी शोधायचा आहे? सेज. आता सेज या शब्दाचा अर्थ होता असतो जप्त करणं, जप्त, बळकावणं, बळकावणे, एखाद्याची जमीन बळकावणं म्हणजे काय? एखाद्याची जमीन सीज करणं, बरोबर आहे की नाही? म्हणजे एखाद्याची जमीन बळकावणं म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीवरती स्वतः काय करणं? डाका टाकणं. काय करणं? डाका टाकणं म्हणजेच काय? जप्त करणं. मग याचा समानार्थी शब्द काय असणार आहे? ग्रॅब. ग्रॅबचा सुद्धा अर्थ तोच होत असतो जप्त करणं किंवा बळकावणं. समजलं? हे दोन्ही झाले समानार्थी शब्द. त्याच्यानंतर फ्री म्हणजे मोकळा किंवा मोफत. त्याचबरोबर रिजेक्ट म्हणजे आलेला शब्द अगोदर. याच्या विरुद्धार्थी शब्द याचा समानार्थी शब्द निग्लेक्ट. कोणता? निग्लेक्ट. याचा अर्थ होत असतो काय? रिजेक्ट म्हणजे काय? अरे रिजेक्ट म्हणजे काय? तिरस्कार करणं किंवा नकार देणं. काय देणं? नकार देणं. चला त्याच्यानंतर गिव्ह म्हणजे देणे. कळाले सगळे शब्द. याच्यामधला ग्रॅब हा शब्द आणि सीज हा शब्द हे दोन्ही शब्द महत्वाचे. बाकीचे शब्द जे त्याच्यामध्ये गिव्ह हे तुमचं वर्ब आहे त्याच्यामुळे ते सिनोनिम मध्ये विचारत नसतात. रिजेक्ट जवळपास विचारलेले भरपूर वेळेस, पण सेज हा शब्द आणि ग्रॅब हा शब्द दोन्ही आपल्यासाठी जवळजवळ अनोळखी शब्द आहे म्हणून ते महत्वाचे आहे. जवळपास याच्यावरतीच प्रश्न आपल्याला रिपीट होऊ शकतो. सीज म्हणजे जप्त करणं, बळकावणं आणि ग्रॅब म्हणजे सुद्धा बळकावणं. तेवढं व्यवस्थित लक्षात आपल्याला ठेवायचं आहे. मग या प्रश्नाचं बरोबर सिनोनिम काय असणार आहे? ग्रॅब असा असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला परत कशाचा प्रश्न आला रे? कशाचा प्रश्न आला? सेंटेन्स अरेंजमेंटचा प्रश्न आपल्याला आलेला आहे. बघा मग आता द स्कूल हॅड. आता द एव्हरीवन इन द एंटायर ट्रिप. सगळ्या ठिकाणी वाटतंय की वाक्याची सुरुवात सगळ्या ठिकाणाहून होऊ शकते. बघा द स्कूल हॅड ऑर्गनाइज अ ट्रिप टू अ जंगल. की एका शाळेने एका जंगलामध्ये काय केलं? ट्रिप डिसाईड केली की आपल्याला आता ट्रिपला जायचंय, आपल्याला सहलीला जायचंय, पिकनिकला जायचंय. कुठं जायचंय? एका जंगलामध्ये पिकनिकला जायचं आहे. चला म्हणजे वाक्याची सुरुवात जवळजवळ येणं होणार आहे. द डे कम. तो दिवस आला. पण नेमकं कोणता दिवस आला? सहलीचा दिवस आला. अगोदर कशाबद्दल बोललं? सहलीबद्दल. म्हणून हे वाक्य अगोदर येणार आहे ह्या वाक्याच्या. बीनं स्टार्टिंग होणार नाही. इन द एंटायर ट्रिप. पूर्ण ट्रिप मध्ये. पण ट्रिपचा उल्लेख अगोदर यायला पाहिजे. कोणती ट्रिप? काय ट्रिप? बरोबर आहे. म्हणजे जे इंट्रोडक्टरी सेंटेन्स असतं, ओळख करून देणारं, पूर्ण पॅसेजची ओळख करून देणारं जे वाक्य असतं ते आपल्याला अगोदर घ्यावं लागते. एव्हरीवन वॉज व्हेरी एक्साइटेड. सगळेजण एक्साइटेड होते, खुश होते की उत्सुकता लागली होती. पण नेमकं कशाची उत्सुकता लागली होती? त्याच्यामुळे ते वाक्य अगोदर यायला पाहिजे. कोणतं? ए नंबरचं. आणि आपल्याला चारही ऑप्शन कोणते दिलेले? चारही ऑप्शन आपल्याला ए न स्टार्टिंग होणारे दिलेले आहे. त्याच्यामुळे आपलं काम अजून सोपं झालं. ए न स्टार्टिंग होणार आहे. बघा मग आता द स्कूल हॅड ऑर्गनाइज. एकदम सोपी वाक्य रचना दिलेली, लगेच कळतं. मराठीनुसार जरी तुम्ही गेले, मराठीतून अर्थ जरी तुम्ही काढला, लगेच या प्रश्नाचं उत्तर आपलं येणार आहे. द स्कूल हॅड ऑर्गनाइज्ड अ ट्रिप टू अ जंगल. की त्यांच्या शाळेनं जंगलासाठी एका जंगलमध्ये ट्रिप न्यायचं ठरवलं. एक फॉरेस्ट असन, जंगल असन, भयानक एकदम चांगल्या प्रकारचं. आणि त्या जंगलामध्ये त्यांना काय न्यायची होती? सहल न्यायची होती, ट्रिप न्यायची होती. त्याच्यानंतर काय वाक्य येणार आहे? आता त्याच्यानंतर येणार आहे द डे कम. असं येणार आहे का? नाही. एव्हरीवन वॉज एक्साइटेड. एव्हरीवन वॉज व्हेरी एक्साइटेड. त्याच्यानंतर आता ट्रिप ठरवली. आता सर शाळेमध्ये आले. आपण जेव्हा लहान होतो, आपण बंड्या टिल्या सारखे लहान छोटे होतो, झडपीच्या शाळामध्ये होतो. सर यायचे, मास्तर यायचे, सांगायचे आपली या तारखेला सहल जाणार आहे. ज्यांना सहलीला जायचं असन, उत्सुक असन, त्यांनी आपापले नाव ह्या सरकडे द्या. बरोबर आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर काय? आपल्याला सहलीचं नाव ऐकलं गडा. सहलीचं नाव ऐकल्यानंतर आपण एक्साइटेड होतो की अरे बाप, सहल कुठं जाणार, काय कर. त्यांनी म्हणलं तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, पुढच्या महिन्यामध्ये आपली सहल जाणार आहे. मग आपण एकदम खुश होतो. बरोबर आहे की नाही? आपण काय होतो? एकदम खुश होतो, एक्साइटेड होतो की बाबा नेमकं सहल कुठं जाणार, काय जाणार. मग सरनं सांगितलं नाही तर आपण सरच्या मागे पळत जातो. सर सहल कुठं जाणार आहे आपली? मग काय असणार आहे? खायला काय असणार आहे? पियाला काय असणार आहे? मग एखाद्या वॉटर पार्क मध्ये जाणार आहे का? कुठं जाणार? अशी उत्सुकता लागते आपल्याला. म्हणजे त्याच्यानंतर लगेच कोणतं वाक्य येणार आहे? ए नंतर लगेच सी वाक्य येणार आहे. कारण एक्साइटमेंट आली, उत्सुकता झाली. बरोबर आहे. ए सी. त्याच्यानंतर द डे कम अँड एव्हरीवन मार्च अप टू द फॉरेस्ट. आता बघा शेवटचं वाक्य काय सांगितलं? इन द एंटायर ट्रिप. पूर्ण ट्रिप मध्ये. म्हणजे हे वाक्य कुठेतरी शेवटचं असणार आहे. इन द एंटायर ट्रिप. काय झालं? पूर्ण ट्रिपच्या शेवटी, ट्रिप झाल्यानंतर दिलेलं आहे. म्हणजे हे वाक्य सुमित डिडंट मिक्स विथ एनीवन. सुमित नावाचा मुलगा कोणासोबतच मिळला नाही, मिसळला नाही. पण त्याच्या अगोदर जे वाक्य येणार ते हे येणार. द डे केम अँड एव्हरीवन मार्च ऑफ द फॉरेस्ट.
काय सांगितलं, तो दिवस आला आणि सगळेजण जंगलाच्या दिशेने निघाले, जंगलाकडे जाण्यासाठी निघाले, पिकनिकसाठी निघालं. त्याच्यानंतर कोणतं वाक्य येणार आहे, बी. म्हणजे A, C, B आणि शेवटचं वाक्य असणार आहे डी. म्हणजेच काय रे, इन द एंटायर ट्रिप. पूर्ण ट्रिप मध्ये काय झालं, पूर्ण ट्रिप मध्ये सुमित नावाचा मुलगा सगळ्यांसोबत मिसळलाच नाही, लोनली राहिला. म्हणजेच कसा, एकटा तो राहिला, अलोन राहिला. कळालं. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3. जर तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्सनं जरी केले, व्यवस्थित अर्थानुसार जरी केले, तर अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्ही 2 सेकंदामध्ये काढू शकता. कळालं. चला पुढे बघा, पुढच्या सिलेक्ट द वन वर्ड सबस्टिट्यूशन. कशाचा प्रश्न आला, शब्द समूहाबद्दल एक शब्द. अगोदर भरपूर वेळा आलेला आहे. आता हा प्रश्न आपला कलेक्टिव्ह नाउन वरती डिपेंड आहे. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय रे, कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच काय, समूहवाचक नाम. आता नामाचे प्रकार असतात, 5 महत्वाचे प्रकार असतात. त्याच्यामध्ये बी 2-3 जे पहिले येत असतात, कोणते, प्रॉपर नाउन, त्याचबरोबर दुसरं कोणतं असतं, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन. हे सगळे तुमचे काउंटेबल नाउन आहे. काउंटेबल नाउन म्हणजे कसं, काउंटेबल नाउन म्हणजे जे नाउन मोजता येत असतात, ज्याच्यामधल्या गोष्टी. आता प्रॉपर नाउन फक्त एका व्यक्तीचं असतं. मग माझं नाव आहे श्रीराम, बरोबर आहे, ते एका व्यक्तीचं आहे. मग हे आलं प्रॉपर नाउन, बरोबर आहे. ते माझं नाव मी दुसऱ्याला देऊ शकत नाही. मग प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस ते नाव दिल्या गेलं, आता श्रीराम, माझं जेंडर जे आहे ते मी मुलगा आहे, बरोबर आहे. मग आता हे जे मुलगे आहे, सगळ्या मुलाला जर श्रीराम नाव वापरता आलं असतं तर ते कॉमन नाव झालं असतं. पण आता मी स्वतःला काय म्हणणार, बॉय म्हणणार. दुसरा एखादा मुलगा असला, मग त्याचं नाव राजू असो, एखादा टिंग्या असो, बंड्या असो, काही असो, मी त्याला सुद्धा काय म्हणणार आहे, बॉयच म्हणणार आहे. म्हणजे जे नाव एकापेक्षा जास्त लोकांसाठी वापरलं जात असतं, एकाच जातीतल्या एकाच लिंगानुसार, त्याला आपण कॉमन नाउन म्हणत असतो. कॉमन नाउन मोजल्या जात असतात 2 लोक, 3 लोक. आणि त्याचबरोबर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक. मग आपण म्हणतो अ बंडल ऑफ नोट्स, बरोबर की बंडल कशाचं आहे, नोट्सचं बंडल आहे. त्याच्यामुळे ते काउंटेबल नाउन झालं. शेवटचे जे आपले काही अब्स्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउन, हे अनकाउंटेबल नाउन आहे, कारण ते मोजल्या जात नाही. अब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये भावना आहे. आता तुमच्या मनामध्ये तुम्ही दुःखी, तुम्ही मोजू शकता का, आज मी 50 किलो दुःखी आहे, मोजू शकतो का, मोजू शकत नाही, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आता पाण्याला तुम्हाला मोजता येईल का, पाणी आता मटेरियल नाउन मध्ये येत असतं. मोजता येत असतं का पाणी, मोजता येत असतं का, अरे मोजता येत असतं, लिटर मध्ये आपण मोजत असतो. हवा आली आपली, हवा, बरोबर आहे. हवा कशामध्ये मोजत असता, मोजता येते का आपल्याला, मोजता येत नसते. म्हणजे ते अनकाउंटेबल नाउन. हे सगळं आपण बेसिक मध्ये शिकणार आहे. कशामध्ये, बेसिक. हे बेसिक तुमचं पक्का असलं पाहिजे. हे बेसिक जर तुमचं पक्का असलं, नाउन, प्रोनाउन, त्याचे वेगवेगळे टाईप, मग जे तुमचं प्रोनाउन असतं, मग रिलेटिव्ह प्रोनाउन, पोजेसिव्ह प्रोनाउन, त्याचे वेगवेगळे प्रकार, ज्याला आपण प्रथमदर्शी, द्वितीयदर्शी, थर्ड पर्सन प्रोनाउन, हे सगळे प्रकार तुमचे व्यवस्थित पाठ असले पाहिजे. चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर जे महत्वाचे टॉपिक आहे ते बऱ्यापैकी त्या बेसिक वरती डिपेंड असतात. मग तुमचं हे सुद्धा त्या बेसिक वरून चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आपली चूक काय होती, आपण बेसिक इकडे पाहत नाही, तिकडे पाहत नाही, बेसिकची तयारीच करत नाही, डायरेक्ट उडी मारतो इकडं. डायरेक्ट खायचं असतं आपल्याला जाऊन. पण अगोदरची जी काही तयारी ती तुमची झाली पाहिजे. त्याच्यावरच जवळपास डिपेंड असतं. पायाच कच्चा आहे आणि इमारत जर तुम्ही बांधायला गेले तर इमारत वरतून अशी पडापड खाली पडणार, ढसाळणार, बरोबर आहे. आता कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय, समूहवाचक नाव, त्यालाच आपण काउंटेबल नाउन असं त्यालाच आपण कलेक्टिव्ह नाउन असं म्हणत असतो. बघा मग आता कलेक्टिव्ह नाउन मध्ये काय येत असतो, एक ग्रुप येत असतो. मग तो ग्रुप कशाचा असतो, द ग्रुप ऑफ सोल्जर्स, सैनिकांचा गट. म्हणजेच काय, त्याला म्हणत असतो आपण आर्मी, बरोबर आहे की नाही. द ग्रुप ऑफ फॉरेस्ट गार्ड्स, बरोबर की नाही, वनरक्षकांचा काय ग्रुप. त्याचबरोबर द ग्रुप ऑफ कॉप्स, कॅडेट्स, पोलिसांचा ग्रुप. असं समजलं. द ग्रुप ऑफ फिश, त्याला आपण शोल म्हणत असतो. काय म्हणत असतो, शोल, किंवा त्याला अजून स्कूल सुद्धा म्हणलं जात असतं. की जे काही फिश आहे, फिशचा ग्रुप, त्याला शोल किंवा स्कूल असं सुद्धा म्हणलं जात असतं. आता आपल्याला विचारलेलं आहे अ ग्रुप ऑफ लायन्स, त्याच्यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेलं आहे. कशासाठी विचारलेलं आपल्याला, अ ग्रुप ऑफ लायन्स म्हणजेच काय रे, सिंहांचा झुंड, सिंहांचा ग्रुप. सिंहांच्या समूहाला नेमकं काय म्हणत असत्या, तर सिंहांच्या समूहाला म्हणत असत्या प्राईड. लक्षात ठेवायचं, सिंहांचा गट, सिंहांचा झुंड. सिंहांच्या झुंडाला काय म्हणत असत्या, ग्रुपला काय म्हणत असत्या, समूहाला प्राईड म्हणत असतात. लक्षात ठेवायचं. हर्ड म्हणजे काय रे, हर्ड म्हणजे कळप. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे, परत रिपीट होतं. कळप कशाचा असतो, मग बकऱ्याचा कळप, मेंढ्याचा कळप, किंवा बैलाचा, ढोरा गारायचा
कळप, त्याला आपण काय म्हणत असतो, हड म्हणत असतो. फॅमिली तर तुम्हाला माहिती आहे, फॅमिली म्हणजे ग्रुप ऑफ मेंबर्स, फॅमिली मेंबर्स. अ ग्रुप ऑफ फॅमिली मेंबर्स म्हणजेच काय, फॅमिली. कुटुंबातील परिवारातील जे काही लोक आहे, मेंबर आहे, त्याची संख्या किंवा ते लोक म्हणजेच काय, फॅमिली. पॅक म्हणजे काय रे, आता पॅकचे वेगवेगळे अर्थ होत असतात. एक पॅक वेगळाच आणि एक पॅक वेगळा. पॅक म्हणजेच काय, समूह आहे. आता कशाचा पॅक, ज्याला आपण ढिगारा म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, ढिगारा. मग ढिगारा कशाचा असू शकतो, वस्तूचा असू शकतो, कचऱ्याचा ढिगारा. त्याच्यासाठी आपण पॅक हा शब्दसमूह वन वर्ड सबस्टिट्यूशन वापरत असतो. लक्षात ठेवायचे सगळे शब्द महत्वाचे आहेत. मग या शब्दाचं बरोबर उत्तर काय असणार आपलं, प्राईड असं असणार आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, यू हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ युअर ऍक्शन्स फायनली. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोव्हर्ब. आपल्याला खाली 4 म्हणी दिलेला आहे. 4 म्हणीपैकी एक म्हण अशी शोधायची आहे की त्या म्हणीचा जो अर्थ आहे तो हा असला पाहिजे. यू हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्स ऑफ युअर ऍक्शन फायनली. तुम्ही जे कराल ते तुम्हालाच भोगावं लागणार आहे. जसे तुमचे कर्म असणार तसंच तुम्हाला मिळणार, असा याचा अर्थ होत असतो. जसे तुमचे कर्म असणार म्हणजे तुम्ही जसं वागणार, जसे कर्म तुमचे असणार, जशा कृती तुम्ही करणार. तुम्ही लोकांसोबत वाईट वागले तर तुमच्या सोबत सुद्धा वाईट होणार. कशाचा अर्थ होतोय, याचा अर्थ होतोय. बरोबर आहे, शिकायला मिळते भरपूर सारं. म्हणून लोकांसोबत दुसऱ्यासोबत वाईट वागायचं नाही. तुम्ही जसं लोकांसोबत वागले तसं तुम्हाला मिळणार. म्हणजे तुम्ही जे पेराल तेच उगवण, तुम्ही जे कराल तेच तुम्ही भराल, असा या शब्दाचा, असा या वाक्याचा अर्थ होत असतो. मग त्याच्यासाठी बरोबर म्हणून कोणते असणार आहे, त्याच्यासाठी बरोबर म्हणून असणार आहे ऑप्शन नंबर 4, यू रीप व्हॉट यू सॉ. म्हणजे तुम्ही जे पेरता तेच उगवत असतं, तुम्ही जे करता तेच तुम्हाला भरावं लागत असतं, असं या म्हणीचा अर्थ होत असतं. जे पेराल ते उगवेल, जे पेराल ते उगवेल, उगवेल. अजून काय रे, जे तुम्ही कराल ते भराल, कराल ते भराल. म्हणजे तुम्ही जी कृती करणार त्या कृतीवरती तुमचा जो काही फ्युचर आहे, तुम्ही भूतकाळामध्ये ज्या ज्या घटना केलेल्या असणार त्याच्यावरती तुमचा फ्युचर डिपेंड असणार, असा त्याचा अर्थ होतो. त्याचा बरोबर त्याच्यासाठी जी काही परफेक्ट म्हण असणार आहे, प्रोवर्ब असणार आहे, ती कोणती असणार आहे, यू रीप व्हॉट यू सॉ. तुम्ही काय जे पेरता तेच तुम्हाला भेटल. समजलं, समजलं. म्हणून लोकांसोबत चांगलं वागायचं, सगळ्यासोबत चांगलं वागायचं. आपल्यासोबत सुद्धा कसं होईल, चांगलं होणार आहे. बघा आता, होप फॉर द बेस्ट, प्रिपेअर फॉर द रोस्ट. आता पहिल्याचा अर्थ काय होत असतो, होप फॉर द बेस्ट म्हणजे काय, की चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडाव्या असं आपण काय केली पाहिजे, कल्पना केली पाहिजे. करणं चांगली गोष्ट आहे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं असं वाटलं पाहिजे. पण प्रिपेअर फॉर द रोस्ट, पण एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये चुकीचा काळ आला, वाईट काळ आला, अवघड परिस्थिती आली, त्या परिस्थितीसाठी सुद्धा आपण सज्ज असलं पाहिजे, मजबूत असलं पाहिजे. बरोबर आहे, असं पहिला याचा अर्थ होत असतो. आणि याचा संबंध नाही, फक्त समजून घ्या. गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. काय सांगितलं, जे देवांना मदत करत असतात देव त्यांना मदत करतो. समजलं, असं दुसऱ्या वाक्याचा अर्थ. जे देवांना मदत करतात देव त्यांना मदत करत असतो. बरोबर आहे, देवांना आपण काय मदत करणार आहे, आपण फक्त प्रार्थना करणार आहे. देवांची मदत करण्याचं काय भावना आहे, देवांचं म्हणणं आहे तुम्ही लोकांना मदत करा. लोकांची मदत केली, तुमच्या आई वडिलांची सेवा केली म्हणजेच तुम्ही माझी मदत केली. तुम्ही जर ते केलं तर देव सुद्धा तुमची काय करेल, मदत करणार. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करून, चांगल्या गोष्टी करून, फिलॅन्थ्रॉपिस्ट बनून आपण देवाची मदतच करत असतो. मग देवाची मदत आपण केली, देव सुद्धा काय करणार, आपली मदत करणार. कळतंय, कळतंय. त्याच्यानंतर ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. काय सांगितलं, ऍक्शन्स म्हणजे कृती. कृती महत्वाचे तुमच्या याच्यापेक्षा. नाही तर तुम्ही नुसतं बोलत्या की मी आता वनरक्षक होणार आहे, मी पोलीस होणार आहे, मी हे करणार आहे, ते करणार आहे, असं करणार आहे, हवात उडणार आहे. नुसते आपल्या टिंग्या गोष्टी. बरोबर आहे, करत तर काहीच नाही. म्हणजे नुसतं आपण फेकत असतो लांब्या लांब्या गप्पा गोष्टी. मी उद्या 4 वाजेपासून उठणार. अरे बाबा, आधी करून दाखवू, आधी उठून दाखवू. ते कोण सांगतंय, मी नाही सांगत. हे तिसरं वाक्य आपल्याला सांगतंय, ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स, की आपल्या कृती सांगत्या. बरोबर आहे, आपल्या कृती सांगत्या आपल्या शब्दापेक्षा, बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ. करून दाखवणं कधी चांगलं, करून दाखवणं अवघड असतं. बरोबर नाही, बोलणं तर सोपं असतं, आपण काही बोलून जातो, मी असं करणार तसं करणार, मग UPSC देणार, IAS बनणार, IPS बनणार. पण करणं गरजेचं असतं. काय असतं, करणं गरजेचं. अशा वेगवेगळ्या प्रोवर्ब पासून, इडियम्स पासून, सिनोनिम्स पासून आपल्याला आपल्या जीवनातील बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळत असतात. ते सुद्धा आपण शिकलं पाहिजे, ते सुद्धा ज्ञान आपण व्यवस्थित घेतलं पाहिजे. कळतं, ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, बरोबर म्हण, यू रीप व्हॉट यू सॉ. तुम्ही जे पेराल तेच तुम्हाला भरावं लागेल, तेच तुम्हाला भेटणार आहे. जसं तुम्ही कराल तसं भेटणार आहे. ब्रेड अँड बटर. आता इडियम दिला आपल्याला वाक्यप्रचार.
आता ब्रेड अँड बटर मी तुम्हाला 10 वेळेस बोललोय की जे काही वाक्यप्रचार असता त्याचा मराठीमध्ये कधीच अर्थ लावत बसत जाऊ नका. एखाद्या वेळेस येतं तुमचं बरोबर, पण एखाद्या वेळेस भरपूर वेळा 90% असं असतं की याचा आणि मराठी लँग्वेजचा काही संबंध नसतो, मराठी अर्थ त्याचा जुळतच नाही. आता बऱ्याच जणांना वाटलं असं ब्रेड चहा सोबत जो पाव खातो तो पाव, आणि बटर म्हणजे लोणी ज्याला तुम्ही तूप म्हणत असत्या, मग असा याचा अर्थ होतो जर तुम्ही मराठीमध्ये जर गेले तर ब्रेड अँड बटर पाव किंवा लोणी तूप. आता त्याचा समानार्थी शब्द काय असणार आहे बाबा, त्याच्यासाठी यूज केलेला काय असणार आहे कळतच नाही, दिलेलंच नाही. इथं द्यायला पाहिजे होतं बटर ब्रेड काहीतरी द्यायला पाहिजे होतं, चहा बिस्किट बरोबर नाही, इशारा कॉफी काहीतरी द्यायला पाहिजे होतं, पण दिले की देल नाही, म्हणून ते उत्तर असणार आहे का नाही, ते अर्थच नसतो तसा. मग याचा अर्थ काय असतो बघा, आता भरपूर वेळा विचारला गेलेला आहे बरं का हा वाक्यप्रचार. आपली जी काही एमपीएससी आहे, एमपीएससी मध्ये 2-3 वेळा विचारले गेलेले आहे, काय भरपूर वेळा रिपीट झालेले आहे. ब्रेड अँड बटर म्हणजेच काय, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी तुमच्याकडे काय असणं, साधन असणं, उपजीविकेचा स्रोत, उपजीविका स्रोत असणं, म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी मार्ग असणं, काहीतरी इन्कम सोर्स ज्याला आपण म्हणत असतो, इन्कम सोर्स. स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, इन्कम सोर्स पाहिजे. त्याचाच अर्थ होत असतो ब्रेड अँड बटर, उपजीविकेचा स्रोत. कळालं. याचा बरोबर समानार्थी काय असणार आहे, लाईव्हलीहूड. याचा सुद्धा अर्थ हाच होत असतो, इन्कम सोर्स असणं, उपजीविकेसाठी स्रोत असणं, स्वतः जगण्यासाठी, स्वतःला खाऊ-पिऊ घालण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी काय असणं, लाईव्हलीहूड असणं, म्हणजेच काय, उपजीविकेचा एक स्रोत असणं. कळालं. हे दोन्ही झाले समानार्थी, भरपूर वेळा रिपीट झालेले. एमपीएससी मध्ये सुद्धा, ग्रुप बी ला, तुमच्या पीएसआय ला, राज्यसेवाला सुद्धा विचारला गेलेला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. बिहेवियर म्हणजे काय रे, बिहेवियर म्हणजे तुमची वागणूक. लक्षात ठेवा, तुम्ही लोकांसोबत कसं वागत असते, वागणूक, त्याला बिहेवियर आपण असं म्हणत असतो. जॉब म्हणजे काय, जी तुम्हाला पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी खूप तळमळे झालेले आहे की बाबा जॉब पाहिजे, गव्हर्नमेंट जॉब, कोणतीही जॉब, ग्रुप सी भेटो, डी भेटो, शिपाई भेटो, कोणती तरी गव्हर्नमेंट भेटली पाहिजे, असा सध्या आपला विषय आता चालू आहे. म्हणजे जॉब काय, नोकरी. आपल्याला आता काय पाहिजे, एक नोकरी पाहिजे. त्याच्यानंतर प्रोफेशन. प्रोफेशन म्हणजे काय रे, धंदा, व्यवसाय, व्यवसाय, पेशा, व्यवसाय, पेशा, प्रोफेशन. कळाले. सगळ्या शब्दाचे अर्थ तुम्हाला सांगितलेले आहे. ओके ओके, सगळ्या शब्दांचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित सांगितलेले आहे. कळतंय, समजते. ओके, चला पुढे जाऊ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, मग लाईव्हलीहूड असं असणार आहे. चला पुढे जाऊया. आता आपल्याला काय शोधायचंय रे, स्पेलिंग एरर शोधायचे. लगेच प्रश्न माझ्या पुढे आला, माझी फक्त नजर गेली नो इरर वरती. कशावरती, इरर वरती नजर गेली. मग लगेच मला कळालं की हा प्रश्न कशाचा आहे, स्पेलिंग एररचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे एवढा भला मोठा प्रश्न वाचत बसायचा नाही, आपला टाइमपास होत असतो. एवढाच वाचलं नाही आपण, आपले 30 सेकंद वाचणार, 1 मिनिट वाचणार. ज्याला इंग्रजीचं ढ म्हणता क येत नसतं, ते इंग्रजी जर वाचत बसली तर त्याचा 1 मिनिट इथे जाणार. पुढे गणित, बुद्धिमत्ता पडलेले, मराठी व्याकरण पडलेले, वेगवेगळे विषय पडलेले, आपले इंग्रजीचे बाकीचे क्वेश्चन राहिलेले, त्याच्यासाठी तुम्ही तो वेळ यूज करू शकता. चला बघा आता, विथ ग्रेट पेशन्स. आता बघा, विथ ग्रेट पेशन्स, पेशन्स हा महत्वाचा शब्द आहे. रोनाल्ड रॉस, रोनाल्ड रॉस एका झालं, इथं नाऊन झालं. त्याच्यानंतर मेनी कॅरिड एक्सपेरिमेंट्स. इथं मला या वाक्यामध्ये 2च शब्द महत्वाचे वाटतात, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते. एक पेशन्स आणि दुसरा एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट म्हणजे काय रे, एक्सपेरिमेंट म्हणजे अनुभव का प्रयोग. एक्सपेरियन्स म्हणजे अनुभव आणि एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, याच्यामध्ये गोंधळायचं नाही. बरेच शब्द असतात की आपलं कन्फ्युज करत असतात. एक्सपेरिमेंट म्हणजे काय, प्रयोग करणं, पण EXPERIMENTS एक्सपेरिमेंट हा शब्द बरोबर आहे, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही. तुमचे काय जे डाऊट्स असन ते मी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये कव्हर करणार आहे. आता फक्त आपल्या या 15 क्वेश्चन कडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. शेवटचे 5 मिनिटं मी 100% नक्की तुम्हाला देणार आहे. बघा त्याच्यानंतर बघा, विथ ग्रेट पेशन्स. तुम्ही पेशन्स हा शब्द जर इथं बघितला, PATIENC, आता इथं बरोबर लिहिलेलं आहे पेशन्स, पेशन्स अशी स्पेलिंग असती. आता इथं टायपिंग मिस्टेक आहे. इथं ईच्या जागी तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये ए होतं. काय होतं, ईच्या जागी ए होतं. म्हणजे तुमची बरोबर स्पेलिंग हीच असणार आहे, कारण पूर्ण वाक्य तर बरोबर असू शकत नाही, एखादा शब्द चुकीचा असू शकतो. इथे फक्त टायपिंग मिस्टेक झाली. आता इथं काय, इथं पाहिजे होतं ए, म्हणजे ती चुकीची स्पेलिंग असती. मग ती बरोबर स्पेलिंग काय असणार आहे, जी इथं दिलेली तीच असणार आहे, PATIENCE अशी पेशन्सची स्पेलिंग असती. आपल्याकडे पेशन्स असला पाहिजे स्वतःच्या जीवनामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये संयम आहे. काय आहे, संयम, तो कधीच हरत नसतो.
त्याच्यामुळे सगळ्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काय ठेवा, संयम ठेवायचा आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे, आपलं ऑप्शन नंबर 1 असणार आहे. कळालं? चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. आता आलेला आहे आपल्याला आर्टिकल वरती प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. इफ नो वर्ड रिक्वायर्ड सिलेक्ट नो वर्ड. म्हणजेच काय, नो वर्ड रिक्वायर्ड की गरज नाही एखाद्या शब्दाची यूज करायची. बाय चान्स 100 पैकी 99% असं असतं की ए अँड द, जास्त करून द हे आर्टिकल यूज केला जात असतं. एखाद्याच नाहीच प्रश्न आला, अंदाजी टोला अन्ना असला की दचाच आणायचा. नाही आला तेव्हा म्हणतोय बरं का, येत असलं त्यावेळेस बरोबर सोडवायचं. नो वर्ड तर जवळजवळ उत्तर नसतंच. बघा आता, वी मेट हिम, आम्ही त्याला भेटलो. ऍट अ रेल्वे स्टेशन म्हणणार का ऍट द रेल्वे स्टेशन म्हणा. ऍट द रेल्वे स्टेशन वेन ही अराइव्ड फ्रॉम दिल्ली. आता विशिष्ट एका बद्दल बोलले गेले, तो दिल्लीवरून आला. तो कुठून आला, दिल्लीवरून. मग दिल्लीवरून तो आला आणि आम्ही त्याला कुठे भेटलो, आम्ही त्याला रेल्वे स्टेशन वरती भेटलो. आता फक्त स्टेशन विचारलं असतं, स्पेसिफिक शब्द आला रेल्वे. कोणता, आता भरपूर जणांना इथं ये वाटत असेल, पण हे इथं ये येत नाही, कारण इथं रेल्वे हा शब्द स्पेसिफिक वापरलेला आहे. स्पेसिफिक पर्टिक्युलर नाउनच्या अगोदर आपण काय वापरत असतो, द हे आर्टिकल वापरत असतो. 10 वेळा सांगितलेलं आहे. म्हणून इथे येणार आहे द आर्टिकल, कारण स्पेसिफिक वर्ड आहे. रेल्वे नसतं तर आला असतं. वी मेट हिम ऍट अ स्टेशन, आम्ही त्याला एका स्टेशनला भेटलो. पुढे जर काहीच नसतं तर आला असतं, पण पुढे दिलेली माहिती अजून, वेन ही अराइव्ड ऍट दिल्ली का फ्रॉम दिल्ली, फ्रॉम द ट्रेन ऑफ दिल्ली. दिल्लीकडून तो आला आणि आम्ही त्याला ह्या स्टेशनला भेटलो. म्हणून इथं बरोबर जे काही आर्टिकल येणार ते कोणतं येणार आहे, ऑप्शन नंबर 3 द हे आर्टिकल इथं परफेक्टली बसणार आहे. चला पुढे बघूया. पुढच्या वाक्यामध्ये काव्या लाईक्स. आता लाईक्स आपल्याकडे एक नियम आहे, आपल्याकडे म्हणजे मी नियम नाही काढली, ज्यानं कोणा इंग्रजी काढली असेल त्यानं नियम काढला की लाईक शब्दानंतर फुल इन्फिनिटिव्हचा फॉर्म येत असतो. फुल इन्फिनिटिव्ह येत असतं. आता इन्फिनिटिव्ह हा परत येत आहे, महत्वाचं आहे, शिकून घ्या. इन्फिनिटिव्ह टाईप काय असतं, जिरंड काय असतं, बरोबर आहे. जिरंड येत असतं किंवा फुल इन्फिनिटिव्ह येत असतं. आता मग लाईक साठी फुल इन्फिनिटिव्ह काय असणार आहे, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय रे, तुमचा 2+V1 असतो. काय असतो, 2+V1 म्हणजे तुमच्या 2 सोबत, म्हणजेच त्याला तुम्ही V5 सुद्धा म्हणत असता. वर्बचा 5वा फॉर्म, क्रियापदाचं 5वं रूप तुम्ही त्याला म्हणत असता. म्हणजे 2+V1 V5 असतो तो, बरोबर आहे. म्हणजे त्यालाच अजून फुल इन्फिनिटिव्ह म्हणत असता. आणि तुमच्या या V1 ला जर ING लागलं, काय लागलं, ING लागलं, तर त्याला जिरंड म्हणत असता. लक्षात ठेवा, वर्बला ING लागेल असलं म्हणजे V4 असला तर जिरंड म्हणायचं, V5 असला तर फुल इन्फिनिटिव्ह किंवा इन्फिनिटिव्ह म्हणायचं. कळतंय? मग इथं बरोबर काय असणार आहे, काव्या लाईक्स टू प्ले. आता प्लेइंग जर असतं, लाईक्स प्लेइंग सुद्धा आलं असतं. लाईक नंतर येत असतं, फुल इन्फिनिटिव्ह येत असतं किंवा जिरंड येत असतं. पण यांनी प्लेइंगचं दिलेलंच नाहीये, त्याच्यामुळे ते नसणार आहे. काय दिलेलं आहे, टू प्ले दिलेलं आहे. म्हणून हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. काव्या लाईक्स टू प्ले. आता आपण जर बघितलं इथं प्लेज केव्हा लागत असतं रे, ज्या वेळेस वाक्य सिंपल टेन्स असला, सिंपल प्रेझेंट टेन्स असला, साधा वर्तमान काळ असला, त्यावेळेस काय लागत असलं, क्रियापदाला यस लागत असलं. पण आता इथं लाईकला सुद्धा यस लागलेलं आहे आणि प्लेला सुद्धा यस येईन असं होणार नाही. काव्या लाईक्स प्लेज असं वेगळाच अर्थ होत असतो वाक्याचा, बरोबर येत नाही, चुकलं. त्याच्यानंतर प्ले तर येणार नाही, कारण काव्य वापरलं, काव्यानंतर क्रियापदाला यस लागलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लेड तर येणार नाही. काव्या लाईक्स टू प्ले. आपण काय शब्द प्रयोग यूज करत असतो, लाईक्स टू प्ले, बरोबर आहे. म्हणजे फुल इन्फिनिटिव्ह लाईक नंतर येत असतं. हा नियमच आहे, लक्षात ठेवायचा. कधीही लाईक्स आलं त्याच्यानंतर लाईक्स टू प्ले किंवा लाईक्स टू प्लेइंग असं वापरायचं. कळालं. याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, टू प्ले असं असणार आहे. चला पुढे जाऊया. पुढचं बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत कशाचा प्रश्न आला, आर्टिकल. देर वॉज असं जर स्टार्टिंग आली, देर वॉज, दिस वॉज, अशी काही स्टार्टिंग आली, देर वॉज बरोबर आहे, त्यावेळेस हे आर्टिकल येत असतं जास्त करून. पण तरी सगळं व्यवस्थित समजून सांगतो. देर वॉज अ बिग जंगल फुल ऑफ मंकीज. आता जंगल वेगवेगळे, बरोबर आहे, खूप सारे जंगल आहे का, एकच जंगल आहे का. जर इथं एखाद्या जंगलचं नाव असतं, देर इज द जंगल ऑफ, काहीतरी नाव एखाद्या जंगलाचं, की मोगलीचं जंगल आहे, देर इज द जंगल ऑफ मोगली पाहिला असेल तुम्ही कार्टून मध्ये. मग असं जर असतं, देर इज अ बिग जंगल ऑफ मोगली,
जंगल ऑफ मोगली जर आला असतं तर तिथं विशिष्ट एकच फिक्स दिलेलं आहे. कोणाचं जंगल आहे? मोगलीचं जंगल आहे. त्यावेळेस द हे आर्टिकल आलं असतं, पण इथं निश्चित आपल्याला माहिती नाही कोणतं जंगल आहे, त्याच्यामुळं ए हे आर्टिकल येणार आहे. आणि जी काही सुरुवात झालेली आहे याची कशाची, बिग या शब्दाची सुरुवात कशानं झालेली आहे? व्यंजनानं झालेली आहे, व्यंजनाच्या साऊंडनं झाली आहे. त्याच्यामुळे आपण तिथं अ हे आर्टिकल वापरत असतो. कोणतं? ए हे आर्टिकल वापरत असतो. ज्यावेळेस फिक्स्ड माहिती असलं काहीतरी तिथं ऑफ मोगली असलं किंवा एखादं काय असलं, एखादं माहिती असते ती गोष्ट, आपला एखादा झू असला जो माहिती आपल्याला विशिष्ट आहे. दिल्ली झू आला होता बघा, दिल्लीचा झू, फक्त झू असतं, मग किती झू आहे बादा बादा, मग तिथं अ आला असतं. पण इथं दिल्ली झू म्हटलं तर दिल्लीचा झू एक विशिष्ट आहे, फिक्स आहे, माहिती आहे, त्यावेळेस द आर्टिकल आपण वापरत असतो. पण इथं कोणत्या जंगलाबद्दल बोललेलं आहे ते आपल्याला माहित नाही, त्याच्यामुळे आपण कोणता आर्टिकल वापरणार आहे? ए हे आर्टिकल वापरणार आहे. ज्यावेळेस कन्सोनंट साऊंड आला किंवा एखादी डिग्री आली, यम ए, लक्षात ठेवा बरं का, महत्वाचं यम ए. आता तुम्ही म्हणशाल इथं यम ए, स्टार्टिंग यम न होतीये, पण दादा उच्चार कशाने होतो? यम. आपण याला कसं वाचतो? यम, यम वाचतो, यम म्हणजे य, यम. मग य काय रे? य काय? हा एक स्वर आहे. सुरुवात कशाच्या उच्चारानं झाली? स्वराच्या उच्चारानं झाली, त्याच्यामुळे तिथं ॲन हे आर्टिकल येणार आहे. स्वरानं स्टार्टिंग झालेलं डिग्री असो एखादी किंवा कोणताही शब्द असतो, त्याच्यासाठी आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो. आणि आणखीन त्याच्यामध्ये एक महत्वाचा जो शब्द असतो ज्याचा उच्चार यू होत असतो, कोणता? यू. एवढा एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, खूप महत्वाचा आहे. युनिटी. आता तुम्ही म्हणाल सर यू न स्टार्टिंग होतंय कशानं? हा त्याला एक यू अपवाद, ज्याला आपण म्हणत असतो अपवाद आहे. काय अपवाद आहे? युनिटी. स्टार्टिंग कशानं होतीये? यू न होतीये, उच्चार सुद्धा यू न होत आहे. यू काय आहे? यू हा एक स्वर आहे, वोवेल्स आहे. इथे ॲन आर्टिकल याला पाहिजे असं आपण म्हणत असतो. फक्त हा एक अपवाद आहे, आपल्या नियमाला लक्षात ठेवायचं. युनिटीच्या अगोदर अ हे आर्टिकल येतं, ज्याची स्टार्टिंग यू पासून होत असते. युनिटी, युनिव्हर्सिटी, स्टार्टिंग कशानं होणार आहे? यू न होणार आहे, त्याच्या अगोदर ए हे आर्टिकल वापरत असत्या. ज्यावेळेस आर्टिकल, एवढे नियम आहे भरपूर. ज्यावेळेस आर्टिकल टॉपिक मी तुम्हाला एखाद्या वेळेस समजावून सांगन, त्यावेळेस सगळे नियम तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये समजून सांगन. सगळे नियम एकदा व्यवस्थित तुमच्या कानावरती आले, तुम्ही समजून घेतले, तर आर्टिकलवरचा एखादाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. जे परीक्षा काढणार असतं ते तुमच्यापेक्षा लय म्हणजे लय हुशार असतं, ते काय करत असतं? असं तुम्हाला गोंधळात टाकत असतं. तुम्ही आता आर्टिकलचा चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला असतो, तुम्हाला माहित असतं स्वरानं स्टार्टिंग होणाऱ्याच्या अगोदर काय वापरणार? ए हे ॲन, ॲन हे आर्टिकल वापरणार. कोणतं आर्टिकल वापरणार? कोणतं आर्टिकल वापरणार? अरे कोणतं आर्टिकल वापरणार? ॲन आर्टिकल वापरणार. तुम्हाला भस्कन त्यानं युनिटी दिलं, तुम्ही म्हणतो गड्या आता यू आहे, यूच्या अगोदर म्हणल्यावर ॲन येणार असं तुम्हाला वाटतं. पण बाबा तुझा मार्क त्या ठिकाणी गेलेला आहे, कारण यू न जर उच्चार निघत असला तर अ वापरायचं फक्त, बाकीच्या ठिकाणी काय वापरायचं? ॲन वापरायचं. असं त्यांना कळत असतं की हा कुठं कन्फ्यूज होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच कन्फ्यूज करण्यासाठी, तुमचे मार्क घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी, कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी ते असे प्रश्न काढत असतात. त्याच्यानंतर आनर हा शब्द आहे किंवा हवर हा शब्द आहे, याचा उच्चार अवर असा होत असतो. कसा? अवर. तुम्हाला वाटलं यशनं स्टार्टिंग होणार आहे म्हणजे व्यंजनानं स्टार्टिंग होणार आहे, मग इथं ए आर्टिकल येणार आहे कानू? पण बाबा तू चुकला, तिथं ॲन आर्टिकल येत असतं त्याच्या अगोदर, कारण स्टार्टिंग उच्चार कशाने झालेला? अवर. यच तिथं सायलेंट असतो, मग तिथं काय येणार? ॲन हे आर्टिकल येणार. असे वेगवेगळे नियम आहे, ते नियम तुम्ही व्यवस्थित पाठ केलं पाहिजे. युनिटी, युनिव्हर्सिटी, असे सगळे. आता अम्ब्रेला आलं, अम्ब्रेला. अम्ब्रेलाचा उच्चार यू होतो का? युम्ब्रेला आहे का? नाही, अम्ब्रेला आहे. याच्या अगोदर ॲनच येणार आहे. काय येणार आहे? ॲन. ॲन, अम्ब्रेला, ॲन, एरोप्लेन, असं. फक्त यूचा उच्चार झाला युनिटी, युनिव्हर्सिटी, त्यावेळेस युनिव्हर्सल, त्यावेळेस तुम्ही काय वापरणार आहे? अ हे आर्टिकल वापरणार आहे. कळालं? कळालं. चला पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये झालं का? झालेलं आहे. समजलं सगळ्यांना. 15 क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण करून घेतलेले आहे. किती? 15 क्वेश्चन पेपर आपल्या झालेला आहे. अजून आपल्या आता 9 क्वेश्चन पेपर बाकी आहे. 15 क्वेश्चन पेपर मध्ये तुमचं बरंचसं कव्हर झालं असन, बरंचसं समजलं असन, चांगल्या प्रकारचा आयडिया तुम्हाला आता आलेला असन. आला भरपूर जणांना, आला. आता आपण काय करणार आहोत? ज्या काही राहिलेल्या 9 क्वेश्चन पेपर आहेत त्या रोज फास्ट प्रकारे समजून घेणार आहोत, त्याचं चांगल्या प्रकारे अनालिसिस करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपले जे काही व्हॉकॅब्युलरी आहे, व्हॉकॅब्युलरीकडे आपण थोडासा फोकस करू. सिनोनिम, अँटोनिम घेऊ, जे महत्वाचे सिनोनिम आहे, जे अगोदरच्या वेगवेगळ्या TCS परीक्षामध्ये विचारले गेलेले आणि ते रिपीट होऊ शकतात किंवा जे विचारला जाऊ शकतात येणाऱ्या भरतीमध्ये, ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. ओके. चला थांबूया आपण. आज तुमचे काही डाऊट्स असन तर लगेच तुम्ही विचारू शकता. शेवटच्या 2-5 मिनिटांमध्ये मी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करतो.
सांगा पटापट, सांगा सांगा सांगा. तुमचा काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.